कसे आहात सगळेजण? मजेत आहात ना? आय होप मजेतच असाल. आजचा दिवस तुम्हाला सर्वांना खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जावो हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. तर आज मी बनवणार आहे झणझणीत चमचमीत असा मस्त चिवडा. म्हणून रेसिपी पूर्णपणे बघा, स्किप न करता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणी चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब आणि लाईक करा आणि शेअर पण करा. तर आपण बघा, जास्त वेळ वाया न घालवता चला सुरुवात करूया आज. तर आता सगळ्यात आधी मी काय केलं, कुरमुरे ना असे आधी फक्त ड्राय गरम करून घेतले कढईमध्ये. म्हणजे फक्त आपल्याला हाताला गरम लागतील ना एवढेच करायचेत गरम, आपल्याला जास्त गरम करायचे नाहीत, नाही तर ते जळून जातात. आणि काय करायचं बघा, एकच डबा घ्यायचा मोठा, त्या डब्यातच टाकायचे ते कुरमुरे गरम केलेले. आणि नंतर बघा हे मकईचे पोहे, हे पण मी त्याच्यातच टाकते. याच्याने काय होईल ना, एका डब्यातच आपला सगळा चिवडा रेडी होतो, जास्त भांडे भरायची गरज पडणार नाही. नाही तर मग याच्यात काढा त्याच्यात काढा, परत हे ताटं धुवा ते ताटं धुवा, असं काही करायची गरज नाही. आणि ते तेल पण सगळं तसंच वाया जातं. त्यामुळे मग ही ट्रिक लक्षात ठेवा. आणि खूप छान पद्धत ही, एकच डबा भरेल तुमचा, जास्त काहीच भरा, आणि एक कढई भरेल बस, आणि एक झारा, एवढंच तुम्हाला करायचं आहे. काही जास्त तुम्हाला कष्ट करायची गरज नाही. आणि घाईच्या वेळेस तर अत्यंत सोपी पद्धत आहे. तर बघा, आता मी सगळं जेवढं पण काही जिन्नस मी चिवड्यासाठी घेतले ना, डाळ्या, शेंगदाणे, मिरची, परत मग आपले मकईचे पोहे, हे जे सगळं काही आहे ना, हे सगळं तळत जायचं आणि डब्यात टाकत जायचं. आणि त्यानंतर बघा, उरलेल्या तेलात काय केलं मी, फक्त हळद टाकली. आणि हळद का टाकली तर आपल्या चिवड्याला कलर छान येतो हळदीमुळे, त्यामुळे मी हळद टाकली. तर आता हळद आहे ना अशी पूर्ण मिक्स करून घ्यायची याच्यात. सध्या आता मसाले वगैरे अजून काही टाकलेले नाही आहेत मी, म्हणजे कसं एकसारखा चिवड्याला कलर येतो बघा. आणि मोठा डबा घ्यायचा शक्यतो, म्हणजे कसं व्यवस्थित मिक्स करता येतं. म्हणजे कसं, नाही तर मग काय होतं, अर्धा चिवडा व्हाईट आणि अर्धा कलरफुल असा दिसतो. त्यामुळे तसं नको व्हायला, म्हणून ही ट्रिक लक्षात ठेवायची. आणि बघा, असं व्यवस्थित मिक्स करायचं डब्याला पकडून, असं छान व्यवस्थित. बघा किती छान कलर आला आहे आपला चिवड्याला. आणि गरम असताना कधी पण आपण म्हणतो की गरम केल्यानंतर मुरमुरे असे वातड होतात, चिवट होतात. ते काय होतात माहिती आहे का, त्याची पण एक पद्धत आहे. आपण फक्त हाताला गरम लागतील एवढेच गरम करायचे, खूप जर गरम केले ते जळून जातात. आणि आपण काय करतो, मग चिवडा झाला गरम डब्यात भरतो आणि गरम याच्यात म्हणजे झाकण लावून ठेवून देतो. मग काय होतं, तर चिवड्याला घाम येतो आणि घामामुळे तो चिवडा आपला मऊ पडतो. म्हणून एक ट्रिक लक्षात ठेवायची, कधी पण गरम असताना चिवडा कधीच झाकायचा नाही, तो उघडा ठेवायचा, पूर्णपणे गार होऊ द्यायचा आणि मग झाकायचा. ही पण एक ट्रिक लक्षात ठेवायची. तर आता बघा मी काय केलं आहे, मी फक्त आता हिरवी मिरची आणि लसूण हे पण आहे ना मंद आचेवर एकदम छान असं खरपूस तळायचं. जर हे थोडं कच्चं राहिलं ना तर मग परत चिवडा नरम पडायची शक्यता जास्त असते. त्यामुळे ही पण ट्रिक एक लक्षात ठेवायची. म्हणजे जशा मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप ज्या आपण ट्रिक दाखवते ना, त्या सगळ्या अशा पद्धतीने जर तुम्ही चिवडा बनवला ना तर तुमचा चिवडा संपेपर्यंत नरम पडणार नाही आणि एकदम कुरकुरीत राहील. म्हणून हे लक्षात ठेवायचं. बघा, आता मी सगळं जेवढे पण होतं तेवढं सगळं कुरकुरीत तळून घेतले. आता आहे आपल्या लास्टची स्टेप म्हणजे कढीपत्ता. आणि कढीपत्त्याने काय होतं, तेलाचा कलर आहे ना काळपट होऊन जातो. त्यामुळे लास्टलाच कढीपत्ता तळायचा आणि टाकायचा. त्यानंतर मग उरलेलं जे काही आपलं तेल असतं ना त्यामध्ये आपण चिवडा, जो पण चिवडा मसाला असेल तुमच्याकडे तो तुम्ही टाकायचा. पण ते गॅस बंद केल्यानंतर टाकायचा, थंड तेलात, जास्त गरम तेलात नाही टाकायचा. नाही तर मग काय होईल, परत तो जळून जातं मसाला आणि मग त्याची चव आहे ना एकदम वेगळी लागते, पाहिजे तसा टेस्टी लागत नाही चिवडा. या छोट्या छोट्या स्टेप लक्षात ठेवल्या ना की एकदम छान होतो चिवडा. तर बघा, अशा प्रकारे मिक्स करायचं. तर बघा किती व्यवस्थित मोठा डबा घेतला आहे मी, त्यामुळे मी व्यवस्थित असं मिक्स करू शकते. नाही तर काय होतं ना, मग खूप आपण सगळं टाकत जातो, तळत जातो, मग तो डबा फुल भरून जातो. म्हणून
जवळजवळ म्हणजे अर्धा डबा खाली राहील असा डबा घ्यायचा मोठा, म्हणजे कसं व्यवस्थित मिक्स करता येतं. तर बघा किती छान वाटतो आहे कलर बघा चिवड्याला आलेला. आता बघा सगळ्यात लास्टची स्टेप म्हणजे शेव. फरसाण तुम्हाला जे आवडेल ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिक्स करू शकता. आता मी ही शेव गावावरूनच आणली होती, त्यामुळे म्हटलं चला ही आहे ना आपण, तर ही शेव टाकून दिली मम्मी. आणि शेव टाकल्याशिवाय चिवड्याला आपण पाहिजे तसं टेस्ट येत नाही, हे पण खरंच आहे. तर बघा किती छान चिवडा रेडी झाला आहे आपला. बघा कलर पण बघा चिवड्याचा किती मस्त. आणि एकच डबा भरला, जास्त काही डबा भरायची गरज नाही पडली. आणि भांडे जास्त पसारा पण होत नाही, एकदम व्यवस्थित होतो. अशा प्रकारे एकदा तुम्ही चिवडा करून बघा आणि मला नक्की कमेंट करून सांगा कसा झाला ते. आणि काहीच वेळ लागत नाही याला, ओन्ली 15 मिनटात तुम्ही सगळं चिवडा बनवून रेडी करू शकतात. आता याची मेन ट्रिक लक्षात ठेवायची, मी आधी पण तुम्हाला सांगितलं, अशी जाळी झाकायची त्याच्यावरती. गरम गरम त्याला झाकण ठेवायचं नाही, नाहीतर आपला चिवडा मऊ पडतो घामामुळे. म्हणून पूर्णपणे गार होऊ द्यायचं आणि मग चेक करायचं बाहेरून पण. डबा पूर्ण गार लागला तेव्हाच त्याचं झाकण लावायचं. चला मग बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.